नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. काल रात्री उशिरा 12:15 आसपास मी चर्चगेट स्टेशनच्या बाहेर होतो. ट्रेननं प्रवास करायचा होता. 1 वाजेपर्यंत लास्ट लोकल होती. पोटात थोडी भूक लागली होती. स्टेशन बाहेर असलेल्या भुर्जीपावच्या गाड्याजवळ थोडीफार गर्दी होती. म्हटलं थोडं खाऊन घेऊ, पोटाला आराम भेटेल. मी ऑर्डर दिली. काही लोक भुर्जीपाव खाण्यात मग्न होते. त्याच लोकांच्या एका कोपऱ्यात कचऱ्याच्या डब्याशेजारी एक 10 ते 12 वर्षाचा मुलगा अंगात फाटका शर्ट आणि हातात एक रिकामी पिशवी घेऊन उभा होता. त्याच्या डोळ्यात जी भूक होती ना, ती मला स्पष्ट दिसत होती. पण तो कोणाकडेही हात पसरत नव्हता. कोणाकडे पैसे मागत नव्हता. फक्त लोक जे खात आहेत त्यांच्याकडे एकटक बघत होता आणि जेव्हा कोणी अर्धी खाल्लेली प्लेट टाकत होतं तेव्हा त्याची नजर तिथे स्थिरावत होती. हे दृश्य बघून माझे मलाच राहवलं नाही. मी त्याच्या जवळ गेलो आणि विचारलं, "बाळा, भूक लागलीये का?" तो बिचारा दचकला. आधी त्यानं नकारार्थी मान हलवली. कदाचित त्याला वाटलं मी त्याला हकलून लावेन. मी प्रेमानं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणालो, "घाबरू नकोस. चल, तुला खायला घेऊन देतो." त्याला 1 प्लेट भुर्जीपाव आणि 1 पाण्याची बाटली घेऊन दिली. त्यानं ते हातात घेतले. पण तो खात नव्हता. पिशवीत भरत होता. मला राहवलं नाही. मी विचारलं, "अरे गरम आहे, खाऊन घे ना." तेव्हा त्या मुलानं जे उत्तर दिलं, त्यानं मला आतून हलवून सोडलं. तो म्हणाला, "दादा, घरी आई आजारी आहे. सकाळपासून ती उपाशी आहे. तिला औषधं तर घेऊ शकत नाही, पण निदान हे खायला नेलं तर तिला बरं वाटेल. मी पाणी पिऊन झोपेन." त्या चिमुरड्याच्या तोंडून हे ऐकल्यावर माझ्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. ज्या वयात यानं खेळायला पाहिजे, हट्ट करायला पाहिजे, त्या वयात हा आपल्या आईसाठी भूक मारून जगतोय. समाजात आपण स्टेटस बघतो, कपडे बघतो, पण अशा मुलांकडे बघून भिकारी म्हणून दुर्लक्ष करतो. पण त्या फाटक्या कपड्यांच्या आत एक जबाबदार आणि संवेदनशील मन दडलेलं असतं हे आपण विसरतो. मी खिशातून 500ची नोट काढली आणि त्याच्या हातात दिली. तो नको म्हणत होता, पण मी बळजबरीनं दिली आणि म्हणालो, "आईला पोटभर जेवण आणि औषधं दोन्ही घे." तो मुलगा काहीच बोलला नाही. फक्त त्याचे पाणावलेले डोळे आणि जोडलेले हात खूप काही सांगून गेले. तो जाताना मागे वळून वळून बघत होता. धन्यवाद.